नमस्कार, मी गायत्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत कांदा भजी. पावसाळा आणि आषाढ महिना म्हणलं की आपण काहीतरी तळणीचे पदार्थ बनवतोच. तर पावसाळा म्हटलं की खास करून भजी आलीच. तर आपण आता आज कांदा भजी बनवणार आहोत. कांदा भजी बनवण्यासाठी मी इथं 4 कांदे घेणार आहे आणि त्यासाठी साहित्य 1 चमचा ओवा, 1 चमचा लाल तिखट, तांदळाचं पीठ 3 चमचे आणि बेसन आपल्याला लागेल असं घालायचं आहे. कांद्याला पाणी सुटल्यानंतर आपल्याला जेवढं त्यात पीठ बसेल तेवढं पीठ घालायचं आहे. कांदा चिरताना इकडचा भाग आणि इकडचा भाग आपल्याला स्लाइसने काढून टाकायचा आहे, कारण त्यामुळे आपल्या पाकळ्या एकदम सुट्टे होतील. कांदा आपल्याला एकदम पातळ चिरून घ्यायचा आहे. कांदा जर आपण जाड ठेवला तर आपली भजी कुरकुरीत होणार नाही, त्यासाठी घ्यायचं आहे. कांद्याला आपण 10 मिनिट मीठ लावून ठेवणार आहोत. कांद्याला पाणी सुटेल आणि आपल्याला दुसरं पाणी घालण्याची गरज नाही पडणार. तर यातच ओवा घालून घेऊ. कांद्याच्या पाकळ्या एकदम सुट्ट्या झाल्या पाहिजे आणि मीठ सगळ्या पाकळ्यांना लागलं पाहिजे. याला आत्ताच पाणी सुटल्यासारखं ओलसर झालं आहे. आता असंच याला 10 मिनिट झाकून ठेवू. दहा मिनिटानंतर कांद्याला चांगलं पाणी सुटलं आहे. यात आता लाल मिरची पावडर, तांदळाचं पीठ, कोथिंबीर, आता यात जेवढं मावेल तेवढंच पीठ घालायचं, म्हणजे आपला कांदा कोट झाला पाहिजे. मी जेवढं बेसन घेतलं होतं सगळं त्यात लागलं आहे. आणि हे पीठ मिक्स करताना मोठं भांडं घ्यायचं पसरून, त्यामुळे व्यवस्थित मिक्स होतं आणि जसा वेळ जाईल तसं हे थोडं पातळ होत राहतं. आता मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं आहे, पण मी मिक्स करताना मोठं भांडं वापरलं होतं. तेल व्यवस्थित तापल्यानंतरच मी भजी यामध्ये घालून घेतली आहे. जर तेल व्यवस्थित नाही तापलं तर भजी आपले तेलकट होतील. भजी सोडल्यानंतर गॅस बारीक केला.
तुम्हाला जर या कांदा भजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि गायत्री किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.